नमस्कार. गप्पांमधल्या गोष्टी आणि गोष्टींमधल्या गप्पा ह्या आपल्या उपक्रमात आजच्या दुसऱ्या भागाचं मी शूटिंग करते आणि मी स्वप्ना भाटवडेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही ह्या आमच्या उपक्रमात सामील झालाय. आणि आजचं हे जे काही पुस्तक आहे, दुसरं पुस्तक आहे, तर त्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल गप्पा मारण्यासाठी माझ्याबरोबर आल्या आहेत नीता कुलकर्णी. नमस्ते. नमस्ते. नीता कुलकर्णी या स्वतः एक मी असं म्हणेन ती कलेची विद्यार्थिनी आहे आणि कलेची व्यावसायिक आहे. ती स्वतः एक छान लेखिका आहे, अनुवादिका आहे आणि संपादिका आहे. हे असं सांगितल्यावर मी अहो नीता कुलकर्णी करून झाल्यानंतर मी सांगते नीता कुलकर्णी ही माझी नर्सरीपासूनची मैत्रीण आहे. तर त्याच्यामुळे आमच्या सगळ्या गप्पांमध्ये अरेतुरेच येणार आहे आणि मला असं वाटतं की ते अरेतुरे आलेलं जास्त चांगलं पडेल, कारण त्याच्यातनं त्या गप्पा जास्त फुलत जातील. आता दुसरा भाग म्हणजे आज आम्ही गप्पा मारणार आहे या दोघी जणी. आज दुसरा भाग त्यातला असा आहे की कोणतं पुस्तक नेमकं आम्ही कोणतं पुस्तक घेतलं या गप्पा मारण्यासाठी. तर ओके, नीताची अनुवादिका म्हणून ओळख करून दिल्यानंतर मी असंही सांगायचं आहे मला की नीताने आजपर्यंत साधारणपणे 15 पुस्तकं अनुवादित करून तिची प्रकाशित झाली आहेत आणि पाईपलाईनमध्ये बाकीची पुस्तकं बरीच आहेत. तर नीतानेच अनुवादित केलेलं एक पुस्तक जे आम्ही आज पुस्तक गप्पा मारायला घेणार आहोत किंवा त्यातल्या गोष्टींबद्दल आम्ही गप्पा मारायला घेणार आहोत आणि त्या पुस्तकाचं नाव आहे तुम्हारी औकात क्या है, पियुष मिश्रा. पियुष मिश्रा यांनी स्वतःचं आत्मचरित्रपर कादंबरी असं मी म्हणेन असं लिहिलेलं जे पुस्तक आहे, ज्याचं अनुवादन मूळ हिंदीतल्या पुस्तकाचं ज्याचं अनुवादन नीताने केलंय आणि ते पुस्तक आम्ही आज चर्चेला घेतोय. तर चर्चेला सुरुवात करताना माझा पहिला प्रश्न मला नीता तुला असा विचारायचा आहे की तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा या पुस्तकाची थोडक्यात गोष्ट काय आहे? ओके. कोणतंही चरित्र किंवा चरित्रात्मक लेखन तुमच्याकडे येतं तेव्हा ते खूप इंटरेस्टिंग असतं. याचं कारण असं असतं की फक्त चरित्र नायकाची गोष्ट सांगून ते पुस्तक थांबत नाही कधीही. त्या लेखनामध्ये ना त्या लेखकाचा संपूर्ण काळ, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची सामाजिक स्थित्यंतरं, होणारे बदल, येणाऱ्या नवीन नवीन गोष्टी, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे कोणतंही चरित्र हे फक्त एका माणसाची किंवा एका व्यक्तीची कथा उरत नाही. हे ज्या काळामध्ये ती व्यक्ती वाढली, घडली आणि त्या व्यक्तीने काम केलेलं आहे त्या संपूर्ण काळाचं एक प्रतिबिंब त्या पुस्तकामध्ये असतं. पियुष मिश्रांचं हे पुस्तक आपल्याला तसंच म्हणायला लागेल, जरी ते स्वतःही म्हणतात की ही माझी चरित्रात्मक कादंबरी, आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे, तरी सुद्धा ते ज्या काळामध्ये वाढले म्हणजे साधारणतः 80च्या दशकापासून आत्तापर्यंतचा समाजाचा एक चेहरा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि हा कुठल्या कुठल्या अंगाने दिसतो तर अनेक अंगाने दिसतो. फक्त सामाजिक स्तरावरती नाही किंवा फक्त कार्यक्षेत्राच्या स्तरावरती नाही. कुटुंब व्यवस्था कशी होती त्यावेळेला, नाती कशी होती त्यावेळेला, कोणकोणत्या नियम बंधन यांच्या चौकटीमधनं माणसाला जावं लागत होतं, या सगळ्या गोष्टींचं वर्णन या चरित्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. आता तू म्हटलंस गोष्ट सांग. गोष्ट अतिशय साधी सरळ आहे. ग्वाल्हेरसारख्या एका मध्यम आकाराच्या शहरामध्ये, अत्यंत मध्यम वर्गामध्ये, साध्या आणि गॉड फिअरिंग असं आपण जसं म्हणतो तशा कुटुंबामध्ये जन्मलेला एक मुलगा आणि त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास. पण हा प्रवास म्हणजे रोलर कोस्टर राईड आहे, कारण अनेक पद्धतीच्या बंधनातून आणि चौकटीतून मार्ग काढत काढत या मुलाला पुढे जायला लागलंय. दुसरी गोष्ट अशी आहे की हा अत्यंत सृजनशील कलाकार आहे. त्याला ती देवदत्त देणगी आहे, त्याला शब्दांची देणगी आहे, त्याला चित्रकलेची देणगी आहे, त्याला शिल्पकलेची देणगी आहे, सगळ्या कलांची त्याला ओळख आहे, त्याला उमज आहे. आणि हे सगळं करत असताना एकीकडे समाजाच्या आणि घरच्यांच्या अनेक प्रकारच्या अपेक्षा की एकुलता एक मुलगा आहे, तुला असं झालं पाहिजे, मग अमुक झालं पाहिजे, म्हणजे त्या काळाप्रमाणे डॉक्टर इंजिनियर होऊन व्यवस्थित कामधंदा कर, एक चांगली बायको आण, चांगली मुलं होऊ देत आणि व्यवस्थित संसार पार पडू दे, अशा प्रकारच्या ह्या अपेक्षा आहेत. आणि हा मुलगा मात्र या कुठल्याही अपेक्षांमध्ये फिट्ट बसणारा नाही. त्याच्या आशाही वेगळ्या आहेत, त्याच्या आकांक्षा वेगळ्या आहेत, त्याची स्वप्न खूप वेगळी आहेत. त्याला कलेचं महत्त्व कळतं त्याच्या आयुष्यामध्ये आणि हे सगळं करत असताना कधी कुटुंबाची नाराजी स्वीकारून, कधी समाजाच्या रोखलेल्या नजरा
स्वीकारून सहन करून कसा पुढे जात राहिला. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये कशी ॲडमिशन मिळवली, तिथे त्याचं आयुष्य कसं होतं, काय अभिनयाचे धडे घेतले, कशी माणसं बघितली त्याने, कोण त्याला भेटत गेलं, कसं कसं त्याचं आयुष्य घडत गेलं, अनेकदा बिघडतही गेलं, कुठे काय म्हणूयात आपण त्याला 4-5 पायऱ्या खाली उतरायला लागलं, कधी घसरल्यासारखं झालं. या सगळ्याची कथा म्हणजे तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा आहे. मला एकच असं वाटतं की आपण जे सेलिब्रिटीज बघतो, कारण पियुष मिश्रा ह्या सेलिब्रिटी आहे नाव, सेलिब्रिटीज आपण बघतो त्या प्रवासापर्यंत घेऊन जाणारा जो प्रवास असतो तो नेमका काय असतो हा या पुस्तकामधनं उलगडलेला आहे. एक अतिशय अस्वस्थ प्रवास आहे, सतत तळमळणाऱ्या मनाची ही गोष्ट आहे. कलेसाठी ते कधी मन तळमळत असेल, कधी प्रेमासाठी तळमळत असेल, कधी माझं कोणीतरी ऐकून घ्या ही साधी इच्छा बाळगणारं मन असेल. पण एक अत्यंत अस्वस्थ करून टाकणारा असा हा प्रवास आहे. आणि तो ग्वाल्हेरपासून सुरू होतो, तो दिल्लीत जातो, तो मुंबईत येतो आणि NSTमध्ये जातो आणि आता आंतरराष्ट्रीय पटलावरती तो गेलेला प्रवास आहे. पियुष मिश्रांची ही खरोखर भन्नाट कथा आहे. मला असं वाटतं की काही काही शब्द आपण इतके सहज वापरतो, तसा मी हा भन्नाट हा शब्द वापरला. मात्र काय प्रकारची ऊर्जा अशा पद्धतीचं आयुष्य जगायला, आयुष्याला नकार देताना, आयुष्यातले होकार पचवताना काय प्रकारची ऊर्जा लागत असेल आणि ते विशेष करून एका कलाकारासाठी ते किती त्रासदायक किंवा सुखद दोन्ही ठरत असेल, अशा सर्व बाजू उलगडून दाखवणारं हे पुस्तक आहे. मस्त. म्हणजे काय म्हणतात ना, तू मस्त एक 10 मिनिटात एक त्या पियुष मिश्रांच्या आयुष्याचं असं समोर एक वर्णन उभं केलंस. मला ना प्रश्न विचारायचा आहे, जसं तू म्हणली ना भन्नाट हा शब्द, तसं मला नेहमी असं वाटतं की तुम्हारी औकात क्या है हे जे नाव आहे ना हेच अनयुज्युअल आहे. म्हणजे कोणीतरी आपल्या आत्मकथेला नाव देतंय तुम्हारी औकात क्या है. काय वाटतंय तुला याबद्दल, म्हणजे हे नाव का आलं, किंवा या नावातनं त्याला काय सांगायचंय, त्या कथेमधला काय भाग त्याला सांगायचा आहे, की म्हणजे इन अ वे आपण म्हणतो की तुझी लायकी काय आहे, माणसा तुझी लायकी काय आहे, बरोबर. आयुष्यभर अनेक पद्धतीच्या बदलांमधून गेल्यानंतर आणि चढ उतारांमधून गेल्यानंतर जेव्हा माणूस एका विशिष्ट टप्प्यावरती येऊन स्थिरावतो त्यावेळेला खूप मोठ्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही अनेकदा जाण्याची शक्यता असते की हो, पूर्वी आपण खूप त्रास सहन केला आहे, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, आता आपण निवांत राहूयात, आता रोज येणारा जसा दिवस आहे तसं आपण त्याला सामोरं जाऊयात आणि इतकी आव्हानं मी स्वीकारलेली आहेत, आता पुढे काय आव्हानं असणार आहेत, असे वेगवेगळे विचार माणसाच्या मनात येण्याची शक्यता असते. ज्या वेळेला अनेक चढउतारांमधून गेल्यानंतर पियुष मिश्रांना रेकग्निशन मिळालं, पियुष मिश्रांना नाव मिळालं, सर्व प्रकारचं स्थैर्य मिळालं आणि मुख्य म्हणजे आजच्या काळाप्रमाणे जबरदस्त फॅन फॉलोइंग मिळालं, त्यावेळेला त्यांच्याही मनामध्ये हा विचार आला की आपण कुठून सुरुवात केली होती, आपण कुठपर्यंत येऊन पोचलो. आणि जेव्हा खूप वाहवा मिळते तुमच्या प्रत्येक उच्चारलेल्या शब्दाला, समोरचे लाखो लोक जेव्हा वाह म्हणतात, ती जी व्हायब्रेशन्स असतात त्यांनी तुमच्यामध्ये बदलही होत असतोच अनेक पद्धतीचा. पियुष मिश्रांच्या बाबतीमध्ये फक्त एवढंच झालं की हा एक सुजाण कलाकार आहे, त्यामुळे कला ही कधीही स्थिरावत नसते, ती सतत पुढे जायला हवी, ती जोपासायला हवी, त्याचे पैलू आणखीन तुम्ही वाढवायला हवेत याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे एका टप्प्यावर शांत बसून त्यांनी खरोखर असा विचार असा केला की इतकी वाहवा मिळते, इतके फॅन्स आहेत, आता मस्त आयुष्य चाललेलं आहे, पण तरी सुद्धा कोण आहेस तू. आत्मशोधाचीच कथा, आत्मशोधाची कथा आहे. आणि या कथेमध्ये ते पुन्हा एकदा आपल्या रूट्सकडे परत गेलेले आहेत. आणि तुला सांगू का राखी की मला नेहमी असं वाटतं की जेव्हा अचीव आपण सगळं केलेलं हे समाधान मिळतं त्या क्षणी तुम्हाला तुमचे रूट्सही आठवतात, तुम्ही त्या रूट्सकडे परत जाता, परत एकदा तुमच्या प्रवासाचा तुम्ही धांडोळा घेता आणि एक तिराहित व्यक्ती म्हणून तो तुम्ही तुमचा प्रवास पुन्हा एकदा बघता, त्याचा नव्याने विचार करता. त्यावेळेला कलाकार म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही तुम्हाला शतपटीने अनेक चांगल्या गोष्टी मिळतात, नवीन गोष्टी कळत असतात तुम्हाला, काय म्हणूयात आपण तुमच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे झडतात. त्यामुळे तसा प्रवास आहे. मला कौतुक एवढंच वाटतं की जे नाव सुचलं किंवा त्यांच्या एका सहाय्यकांनी ते सुचवलंय, त्यांनी तसं लिहिलेलं आहे,
ते तसंच्या तसं त्यांनी द्यायचं धाडस दाखवलं, हे मला जास्ती महत्वाचं वाटतं. पण मला असं वाटतं पियुष मिश्रांचं जे काही आयुष्य समोर आलंय किंवा व्यक्तिमत्व ते धाडसच आलंय. म्हणजे ती पूर्णतः. बेफिकिरी, ती बेदरकारी ज्याला आपण म्हणतो, हो हो ती त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. 100% आणि ती सगळी त्यांच्या प्रत्येक वाक्यागणित आली आहे, म्हणून काहीतरी हे पुस्तक वेगळंच झालंय. 100% अगदी खरंय. आणि म्हणजे त्याच्यात जे प्रकरण आहे की तुम्हारी औकात काय आहे, म्हणजे पहिलं नावाचं जे प्रकरण आहे, तर त्या प्रकरणात ते इतकं गमतीदार आहे. म्हणजे ते प्रकरण म्हणजे असं आहे ना की सोशल मीडियावर आपले कॉमेंट्स असतात की नाही, खाली वेगवेगळ्या लोकांनी जे कॉमेंट्स दिलेत, ते प्रकरण तसं आहे. म्हणजे माझ्याबद्दल हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो, ते तसं म्हणतो, आणि हे जे अनेक लोकांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली मतं आहेत त्याच्यामध्ये इतका कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे कोणीतरी अखंड प्रेमात आहे आणि कोणीतरी टोकाची काहीतरी तिरस्कार करतोय त्यांचा. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर तो स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात केलाय. बरोबर. सो मला वाचताना मलाही तसं वाटलं, म्हणजे जे तू सांगतेस की ते हो कुठेतरी या सगळ्या कलाहोलात आपण जे म्हणतो की सगळीकडचे नॉइजेस आहेत आणि मी शोधतेय स्वतःला, तसंच म्हणजे जसं मी ह्याचं म्हटलं ना तसं अजून एक अनयुज्युअल, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ह्यांच्या ना पुस्तकात अनयुज्युअलच आहेत असंच वाटतंय मला. मला अजून एक अनयुज्युअल गोष्ट त्याच्याबद्दल तुझं मत जाणून घ्यायचंय की म्हणजे तू पण जेव्हा मला हे पुस्तक हातात दिलंस तेव्हा तू पण मला एक गोष्ट म्हणलीस, तू त्या पुस्तकाचं पहिली ओळ वाच. आणि ती पहिली ओळ आहे त्या पुस्तकाची, डर बडी कुत्ती चीज होती है. डर बडी कुत्ती चीज होती है. म्हणजे ही जी काही ओळ आहे, ही ओळ अनुवादित न करता तू तशीच ठेवलीस. आणि याच्या पुस्तकाचं जेव्हा त्यांनी काय म्हणूया आपण हे केलंय, म्हणजे प्रस्तावनेमध्ये दिलंय, त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की आयुष्यभर त्यांनी स्वतःशीच केलेला झगडा, मनातल्या भयाला घाबरून जाण्यापेक्षाही ते समजून घेणं यांचा हा प्रवास आहे. आणि याच्यात तो म्हणजे त्या सगळ्या वेळोवेळी मनात आलेल्या भीती आणि त्या भीतींचा अर्थ लावत लावत आपल्या आयुष्याचा अर्थ लावलं. काय आहे ह्या भीती आणि त्या भीतीचं आपल्या आयुष्यातलं स्थान आणि त्या भीतीने आपल्या आयुष्याला दिलेला शेप किंवा आलेला आकार, काय वाटतंय तुला? म्हणजे भीती हा या पुस्तकातला सुद्धा एक फार मोठा घटक आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की लहानपणापासून पियुष मिश्रांना ज्या भीतीने ग्रासून टाकलेलं होतं, ती भीती त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती एक वेगळा आकार घेऊन उभी राहिली, वेगळं रूप घेऊन उभी राहिली. आणि त्या टप्प्यावर त्या प्रकारच्या भीतीतनं त्यांना मार्ग काढत जायचं होतं. म्हणजे तुला आठवत असेल या पुस्तकात अगदी सुरुवातीची भीती कसली होती, तर ते गच्चीवर गेलो की ते झाड वेगळ्या पद्धतीने हलायचं, त्याच्या फांद्या अशा हलायच्या, तो आवाज यायचा, मग त्यातनं मला काहीतरी आकार दिसायचे. इथपासून एका लहान मुलाची भीती, इथपासून जी भीती सुरू होते ती अगदी स्थैर्य आल्यानंतर सुद्धा हे सगळं असंच राहील ना, परत माझ्या हातून काही चूक होणार नाही ना, किंवा माझ्या मनस्वी माझ्या कलंदर स्वभावामुळे मी इतरांना माझ्या अवतीभोवतीचे जे माझे सख्खे आहेत त्यांना मी संकटात टाकत नाहीये ना, इथपर्यंतची भीती. मग मला अमुक भूमिका अमुक एका सिनेमामध्ये हवी आहे, पण ती मला मिळेल का, मिळाली तर मी करू शकेन का, इथपर्यंतची भीती आहे. सगळ्यात त्याच्यामधला परमोच्च बिंदू मला असा वाटतो की एका हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्यांनी त्या पियुष मिश्रांच्या अभिनयाचं कौतुक केलं आणि स्वतःच्या नाटकामध्ये त्यांना भूमिका देऊ केली. आणि पियुष मिश्रा रंगमंचावर गेल्यानंतर खुलणारा माणूस आहे. ते नेहमी म्हणायचे की अंधारामध्ये क्षणभर भीती वाटते, पण तुम्ही रंगमंचावर गेलात, ते स्पॉटलाईट्स पडले समोरचं, तुम्ही कल्पना केली प्रेक्षकांची की तुमच्यामधला अभिनेता जागा होतो. पण एवढी मोठी संधी मिळाल्यानंतर त्या दिवशी त्यांचा आवाजच फुटेना. हे कशामुळे होतं? कुठेतरी मनामध्ये तुमच्या अनेक प्रकारच्या भीती दडपून आपण टाकलेल्या असतात, दडपून टाकून आपण पुढे जात असतो. त्या कधीतरी ती अशी एखादी भीती वर काढते. आणि मी म्हटलं तसे की ही भीती स्वतःच्या आयुष्यामधली, ही भीती आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रेमाबद्दलची आहे. त्याच्यानंतर पुढचा टप्पा काय असणार आहे, तो मला जमेल की नाही,
ही ती भीती आहे. आणि या सगळ्याची उत्तरं ना तुमच्या कुठेतरी जडणघडणीमध्ये दडलेली असतात. त्यामुळे या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या आत्याचं वर्णन केलेलं आहे. तिचं नाव जिद्दा असं आहे. तर मला हा सुद्धा एक योगायोग वाटला. कदाचित त्यांनी नाव बदललं असेल, मला माहिती नाही. पण अत्यंत डॉमिनेटिंग आत्या, अत्यंत नेमस्त, शांत, भिडस्त स्वभावाचे वडील आणि कायम अत्यंत गरीब गाईसारखी घरामध्ये जिचा शांत वावर आहे अशी आई, आणि या सगळ्यामध्ये मोठी होणारी ही 2 भावंड. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की अनेक घटक तुमच्या मोठं होण्याच्या प्रवासामध्ये कारणीभूत ठरत असतात. सुरुवात तुमच्या घरापासून होते, मग समाज येतो, मग तुमचं कार्यक्षेत्र येतं आणि मग तुमचे इमिजिएट सहकारी किंवा इमिजिएट तुमचा जो ग्रुप असतो ते येतं. या प्रत्येक टप्प्यावरती अनेक प्रकारच्या भीती पियुष मिश्रांनी फेस केलेल्या आहेत. त्यामुळे डर किंवा भीती हे कॅरेक्टर बनवूनच या पुस्तकामध्ये येतं. त्यांचे इतर नातेवाईक जसे असतील ना, तसे एक अदृश्य कोणीतरी कॅरेक्टर भीती नावाचं त्यांच्याबरोबर मला ना हे रिलेट करताना पुस्तक ना असं वाटतं की प्रत्येक वेळेला म्हणजे पुस्तकाचा प्रवास हाच सगळा आहे की तो तुम्हाला कुठेतरी रिलेट करत 100%. आणि मला असं वाटतं की आता जे तू वर्णन केलंस की आत्या, वडील, आई, ऐकणाऱ्यांच्या अनेकांच्या घरात अशा पद्धतीचेच लोक तुम्हाला सापडतील. बरोबर आहे. आणि मला स्वतःला म्हणजे तू सांगताना हे पुस्तक वाचताना मला हे कनेक्ट असं करावं असं वाटतंय की कुठेतरी ना असंही झालंय की ती भीती पहिल्यापासून आली आहे. कारण एका चौकटातल्या कुटुंबात किंवा ज्याला समाजात म्हणतोय आपण, चौकटीचा समाज आहे, तिथे हा कलासक्त मुलगा जन्माला आलाय आणि त्यालाच माहीत नाहीये की आपल्याकडे काय कला आहे, त्याच्या घरच्यांना माहीत नाहीये की त्याच्याकडे काय कला आहे. आणि आपण म्हणतो ना की त्या मुलाला फुलवण्यासाठी जे काही करायला लागतं ते घरात कळत नाहीये कदाचित. बरं, त्या घराला पण मी दोष देणार नाही, याचं कारण प्रत्येक आपल्या घरात पण म्हणजे मी नेहमी म्हणते आणि सगळेच जण सांगतात की आई वडील जितकं चांगलं असेल तितकंच मुलांना द्यायचा प्रयत्न करतात, त्यांनाच कळत नसतं तर ते काय करणार. आणि ते 80च्या दशकातलं नमुनेदार घर होतं अगदी, की ज्या वेळेला आई वडिलांनाच आपलं घर स्टेबल करण्यासाठी खूप धडपड करायला लागत होती. आपल्या मुलांच्या वाट्याला हे कष्ट येऊ नये असं वाटत होतं आणि म्हणून मुलांनी रुळलेल्या वाटांवरनं जावं ही अपेक्षा होती. अगदी अगदी. आणि त्याच्यामुळे तो झगडा ना किंवा ती भीती तिथनंच सुरू झाली. म्हणजे आपल्या कलेतनं आधी मुळात आपलं पोट भरेल की नाही आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरेल की नाही ही पुढचीच लेवल आहे. पण त्याच वेळेला त्याचा स्वतःचा इनर कोर त्याला इतकं स्वस्थ नाही बसू देते कारण त्याला पहिल्यापासून कलेची गरज आहे. म्हणजे मी ना या पुस्तकाचं वाचन केलं आणि आपला जेव्हा ह्या गप्पा करायच्या होत्या तर मी पियुष मिश्रांचे बरेच इंटरव्ह्यू वगैरे पण ऐकले. म्हणजे मी त्यांचे काय यूट्यूबवरचे इंटरव्ह्यू वाचले, त्यांचे या पर्टिक्युलर पुस्तकाबद्दलचे पण मी त्यांचे इंटरव्ह्यू बघितले. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलंय. म्हणजे मला ना त्या सांगण्याबद्दलचा अजून एक फॉर्मॅट तुझ्याशी डिस्कस करायचा, कारण की तू लेखिका आहे, अनुवादिका आहे. आत्मचरित्र असलं तरी काही नावं त्यांनी बदलली आहेत, काही नावं तशीच ठेवली आहेत, पण काही नावं त्यांनी बदलली आहेत. त्याचं त्यांनी कारण दिलं आहे असं. पण म्हणजे त्यामुळे हा जो मिक्स आहे, म्हणजे मला असं वाटतं की पियुष मिश्रांनी कलाकार म्हणून स्वतःही हा एक प्रयोग केला आहे की आत्मचरित्र पण लिहिलंय पण त्याची एक फिक्शनल कादंबरी पण करून ठेवली. बरोबर. सो काय म्हणजे तुला हा जो काही मिक्सचर त्यांनी केलंय त्याचं मी सुरुवातीला जेव्हा हे पुस्तक अनुवादित करायला घेतलं ना तेव्हा माझ्या मनामध्ये जी एक याच्याबद्दलचं एक काय म्हणा स्पष्टीकरण आलं होतं ते माझ्या मनाशी असं होतं की बॉलिवूडमध्ये आता काम करत असताना किंवा नाट्यक्षेत्रामध्ये किंवा आता वल्ली महाराणी त्यांच्या बँडचे प्रयोग ते करतात, तर ते सगळं करत असताना आता एक विशिष्ट स्थैर्य आल्यानंतर आता कशाला कुणाचा वाईटपणा घ्या, कुणाबद्दल आपल्याला थोडंसं अप्रिय काही लिहावंसं वाटलं तर कशासाठी वाईटपणा घ्यायचा, म्हणून त्यांनी बदलली असतील. पण कुणाबद्दल लिहितं हे तर कळलं पाहिजे, हे त्यांच्या मनाशी नक्की होतं. पण जसजसा मी हा अनुवाद करत गेले तसं एक गोष्ट माझ्या लक्षात आली. म्हणजे तू लेखनाचा प्रयोग म्हणून जे म्हटलंस ना त्या बाबतीत मी तुला सांगते, पियुष मिश्रा हा उत्तम स्टोरी टेलर आहे. त्याला कथा सांगण्याची हातोटी इतकी जमलेली आहे. त्यामुळे जसं त्यांनी नाट्यक्षेत्रामध्ये अभिनयाच्या क्षेत्रामध्ये खूप अभिनयाच्या बाजूला म्हणू अभिनय हा या पैलूमध्ये सुद्धा एक खूप मोठं काम करून दाखवलं, तसं स्क्रिप्ट रायटिंगमध्ये सुद्धा त्यांचं नाव नावाजलं गेलेलं आहे. आणि याचं कारण हेच आहे, उत्तम
नॅरेशन करणं, नॅरेटिव्ह ची स्टाईल ही त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं की हे त्यांना जमू शकलं. जर तुम्हाला कथा सांगण्याचं कौशल्य नसेल आणि तुम्ही असा काहीतरी प्रयोग करायला गेला तर काहींच्या बाबतीमध्ये ते धेडगुजरी होऊ शकतं. इथे ते धेडगुजरी वाटत नाही. पहिली 2-3 पानं वाचक म्हणूनही आपण शोधत राहतो, अच्छा हे नाव आहे का, अमुक अमुक वर्णन आहे का, म्हणजे कोण माणूस असेल हे आपण शोधत राहतो. नंतर आपण पियुष मिश्रा या हिरोमध्येच, याच चरित्र नायकामध्ये इतकं गुंतून जातो की सहजी आपल्याला ती व्यक्ती कळली तर ठीक आहे, पण आपण तो पियुष मिश्रांचा अनुभव म्हणून स्वीकारायला लागतो. आणि हे केवळ कथाकथनकार म्हणून त्यांचं जे कौशल्य आहे त्यामुळे साध्य झालेलं आहे असं मला वाटतं. तर नक्कीच हा एक चांगला प्रयोग आहे. याच्या आधी असे प्रयोग झाले असतील, पण त्याच्या म्हणजे माझ्या बघण्यात तरी असं नाही आहे, एकतर सगळीच नावं बदललेली आहेत किंवा कुठलीही नावं बदललेली नाही आहेत, पण हा एक नवीन यांनी मिक्स केलंय, काही बदललेत आणि काही तीच आहेत. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं तुला सांगते, आत्मचरित्र लिहिण्याचा मार्ग त्यांच्या हातात कायम होता. ते सिद्ध असतं लेखक आहेत, उत्तम काव्यात्मक लिहिणारी त्यांची लेखणी आहे. आत्मचरित्र सहज शक्य होतं. पण मी पण त्यांची एक मुलाखत वाचली होती आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी ओझरता उल्लेख आहे. त्यांनी असं म्हटलं की मला माझ्या आयुष्याकडे पूर्णतः तिराहीत नजरेने बघायचं होतं, त्यामुळे मी थर्ड पर्सन माझी गोष्ट कोणीतरी लिहितंय अशा पद्धतीने ते लिहायचं ठरवलं. आणि म्हणून आत्मचरित्राचाही पर्याय त्यांनी बाजूला ठेवून दिला आणि अशा पद्धतीने लिहिलं. त्यामुळे ते तृतीय पुरुषी याच्यामध्ये ते सगळं आपल्याला वाचायला मिळतं. त्यामुळे खरोखरच ती संताप त्रिवेदी नावाच्या ग्वालेरमधल्या मुलाची, जो NSD मध्ये आल्यानंतर हॅमलेट हे नाव घेऊन राहतो अशा मुलाची आहे की त्याचं जन्मतः नाव त्यांनी प्रियांश ठेवलंय, पियुष आपलं स्वतःला म्हटलेलं नाहीये. जन्मतः या लेखनातलं नाव प्रियांश आहे. हा प्रियांश 10वी झाल्यानंतर 10वीमध्ये आपलं नाव बदलून संताप ठेवतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या काय म्हणू मी, उगीचच त्यांनी केलेल्या नाहीयेत. संताप हेच नाव का आलं तिथे, किंवा बंडखोरी आहे कुठेतरी, नक्कीच, किंवा NSD मध्ये पहिलं नाटक हॅमलेट हे गाजलं म्हणून केवळ हॅमलेट नाव दिलेलं नाहीये. कारण टू बी ऑर नॉट टू बी, हॅमलेटच्या मनातली जी द्वंद्व आहेत, जे गोंधळ आहेत, ते सगळे चरित्रनायकाच्या मनातलेत. त्यामुळे हॅमलेट त्याचं गाजलं म्हणून त्यांनी हॅमलेट हे नाव घेतलं असं अजिबात नाहीये. कुठेतरी त्याच्याशी साधर्म्य आहे. तू हे सांगतेस ना, मी त्याला कनेक्ट करते. म्हणजे हे जे तू म्हणते ना की बिटवीन द लाईन्स वाला जो अर्थ आहे ना, बरोबर, तर त्याच्या काव्याबद्दल पण हे बोललं जातं. किंवा एक तरफ चांद, एक बगल में चांद होगा, एक बगल में रोटियां, एक बगल में रोटियां. लोकांना बघताना म्हणजे याच्यावर सुद्धा जर तुम्ही सहज गुगल सर्च मारलत ना, तर तुम्हाला इतकं दिसतं की लोकांनी वेगवेगळे अर्थ लावलेत त्याचे. सो एक्झॅक्टली या प्रकाराचं जे लिखाण आहे ना, की एकीकडे मला माझं म्हणणं पण म्हणायचंय, पण माझ्या म्हणण्यातनं तुमच्या मनात तुमचे वेगळे विचार येणं, मला असं वाटतं की ती त्या लिखाणाची एक काय सॉलिड उंची आहे. म्हणजे मला जे म्हणायचं तेच सरळ नाहीये, त्याला जे अन्य अर्थ म्हणजे जे आपण मी नेहमी म्हणजे पौराणिक आपण जे श्लोक म्हणतो किंवा पुराणातल्या आपल्या गोष्टी म्हणतो, प्रत्येकाने वेगवेगळं इंटरप्रिटेशन करणं अभिप्रेत आहे. मला असं वाटतं पियुष मिश्रांचं सगळं जे लेखन आहे ना, ते एक बगल में अगदी बरोबर आहे की ते वेगवेगळं इंटरप्रिटेशन त्याचं आहे. आणि मी तुझा हा मोठा समप थोड्या वेगळ्या ह्यानी करते. त्यांच्या आयुष्यात ना एकूणच विरोधाभास आहे. म्हणजे एकीकडे हा माणूस अत्यंत कलासक्त, अत्यंत सर्जनशील आहे आणि त्याच वेळेला दुसरीकडे भूमिकेचा आत्माच गवसत नाहीये म्हणून महिनोन महिने झगडणारा सुद्धा आहे. एकीकडे या माणसाचं शब्दांवरती प्रचंड हुकमत आहे आणि त्याच वेळेला दुसरीकडे एक्झॅक्टली मला माझ्या मनात काय चाललंय हे दुसऱ्यांपर्यंत पोचवायला त्रास होतोय. एकीकडे अत्यंत मनस्वी, कलंदर, बेदरकार असा माणूस आहे, त्याच वेळेला दुसरीकडे अतोनात हळवा, दुसऱ्याचा सतत विचार करणारा असा माणूस आहे. एकीकडे व्यसनांच्या गर्तेमध्ये बुडालेला माणूस आहे आणि दुसरीकडे त्याच वेळेला क्षणोक्षणी आध्यात्मिक अनुभव येणारा माणूस आहे. ते अनुभव आलेले आहेत, त्यांनी अध्यात्माच्या वाटेवरती अगदी व्यवस्थित अभ्यासपूर्ण वाटचाल केलेली आहे. हे सगळे विरोधाभास आहेत, ते त्यांच्या सर्व कामांमध्ये पण दिसतात. म्हणजे एक बगल में चांद होगाचं आपण उदाहरण घेतलं. दुसरं त्यांचं गाजलेलं गाणं म्हणजे आरंभ हे प्रचंड बोले मस्त कुंगे झुंड, ते गाणं असेल ते तर गुलालमध्ये होतं. गुलाल हा अत्यंत
लाऊड म्हणण्यापेक्षा सुद्धा मी सांगू का की खूप व्हायलेंट मूव्ह येतो, तो तुमच्या अंगावरती येतो, त्यातलं तुम्ही काही नाकारू शकत नाही, पण तो अंगावर येतो. आणि हाच माणूस पुसण्यासारखं अप्रतिम गाणं सुद्धा लिहितो. अशा ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मला खूप कमाल वाटतात. आणि अभिनेता म्हणून हे मी समजू शकते की अभिनेता म्हणून तुम्ही मकबूलमध्ये म्हणजे मुळात मॅकबेथमधला बँको या कॅरेक्टरचा जो रोल आहे तो काका तुम्ही सादर करणं आणि त्याच वेळेला तमाशामध्ये अत्यंत वयोवृद्ध असा एक गोष्टी सांगणारा माणूस तुम्ही सादर करणं, पिंकमधला लॉयर असेल अत्यंत बनचुका की काय म्हणतो आपण कोडगा असा जो लॉयर असेल, अभिनेता म्हणून मी हे समजू शकते कारण अभिनेता म्हणून हेच तर तुमचं स्किल असतं. पण व्यक्तिमत्वामधले आणि त्यांच्या आयुष्यामधले जे विरोधाभास आहेत ते त्यांच्या सर्व सर्जनशील कामांमध्ये दिसून येतात आपल्याला. हे जे विरोधाभास सांगताना तू जे आता म्हणली ना, म्हणजे या पुस्तकात एक मोठा भाग असा पण आहे की त्यांचं घसरणं म्हणजे मी त्याला ना, मला स्वतःला ते घसरणं म्हणायचं नाही. आपण घसरणं म्हणजे एका व्याख्येच्या अनुषंगाने म्हणतो की ते घसरणं आहे, नियमांच्या चौकटींच्या बाहेरचं आहे, घसरणं. नियमांच्या बरोबर आहेत की त्याच्यामध्ये ते घसरणं आहे. पण म्हणजे ना मला 2-3 गोष्टी एकत्र कराव्याशा वाटतायत तुझ्याशी बोलताना इथे, की एका बाजूला ते घसरणं आहे की बाबा म्हणजे काय म्हणतात ना, आयुष्य फेकून सगळ्याच म्हणजे कुठेतरी रस्त्यावर जाऊन झोपणं आहे त्यांचं. म्हणजे चांगल्या घरातनं येऊन सुद्धा मुंबईत फुटपाथवर झोपलेत ते. आणि जेव्हा की एका दिवशी सकाळी उठताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या बाजूला जो माणूस झोपलेला आहे तो मेला आहे. म्हणजे त्यांना असं लक्षात येतं की रात्रभर मी या मेलेल्या माणसाच्या बाजूला झोपलोय. म्हणजे हे अशा पद्धतीचं एक आयुष्य. दुसऱ्या पद्धतीने टोकाच्या दारूच्या आहारी जाऊन टोकाच्या काय म्हणूया बिहेवियरमध्ये टोकाचं बिहेवियर आहे. आणि त्याच्यानंतर कुठेतरी जाऊन विपश्यनेमध्ये केलेला आत्मशोध आहे. आणि हे मला आयुष्याचा एक भाग वाटतोय. आणि त्याच बरोबरीने आयुष्यातल्या येणाऱ्या संध्या, त्या संधी उचलणं न घेणं आणि त्याच्यानंतर येणाऱ्या कामांमध्ये पण मला ना हे सगळं गोळा करताना काही म्हण, पियुष मिश्रांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा मैंने प्यार किया नाकारलेल्या पियुष मिश्रांचा उल्लेख होईलच होईल. म्हणजे मला असं नाही वाटत की ती गोष्ट कोणी न बोलता पुढे जाईल. पियुष मिश्रांच्या पुस्तकांमध्ये सुद्धा तो उल्लेख आला आहे. याचं कारण मैंने प्यार किया हा एक म्हणजे त्यांच्यापर्यंत चालत आलेला सिनेमा. आणि नुसतं तसं नाही, म्हणजे तो एक लँडमार्क पिक्चर आहे की ज्याच्यातनं एक मोठा स्टार इंडस्ट्रीला मिळाला आणि तो पिक्चर पियुष मिश्रांच्या झोळीत पडत होता इन अ वे. तर आपण बोलताना तू बोललीस म्हणून मला तुला या नाकारलेल्या संधीबद्दल तुला काय वाटतंय किंवा तू वाचताना काय वाटलं? काय वाचताना मला प्रत्येक वेळेला अरे रे असंच वाटलं. पण झालं होतं असं की तोपर्यंत ना पियुष मिश्रा अर्धा-पाऊण टक्का कळायला लागले होते. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे पियुष मिश्रांनी नाकारलाय त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षित होतं का तर अजिबातच नव्हतं. पण धिस इज पियुष मिश्रा असं मला नेहमी वाटलं. दुसरं एक मला असं जाणवलं निदान त्यांच्या या लेखनामध्ये की त्यांना या सगळ्याबद्दल ना वाईट वाटलेलं आहे, पण ती हळहळ आयुष्यभर त्यांनी जोपासलेली नाहीये. निदान या पुस्तकामध्ये त्यांनी ते दाखवलेलं नाहीये. त्यांच्या मनामध्ये काय आपल्याला माहिती नाही नसेल, मला वाटत नाहीये बघितल्यानंतर. आणि दुसरं अजून एक, जसं तुम्ही पुस्तक पुढे वाचत जाता तर म्हणजे स्वतः मला म्हणजे त्यांनी पुस्तकामध्येही म्हटलेलं आहे की राजकुमार बडजात्याने येऊन तू ये आणि तुझ्यासाठी सिनेमा तयार आहे असं मैंने प्यार कियाच्या बाबतीत सांगितलं होतं. आणि नाही करायचा सिनेमा, मला नाटकच करायचंय म्हणून मी दिल्लीमध्ये राहिलो हे त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे जसं मी वाचत गेले किंवा त्यांच्याबद्दल इतर काही वाचत गेले, त्यांच्या मुलाखती ऐकल्या, तुझ्याही त्या लक्षात आलं असेल हा माणूस कर्मयोगावरती नितांत विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला ते असं म्हणतात जे काम येईल, जे आवडणार आहे करत राहा, इतर कसलाही विचार करू नका. आणि छोटी कामं करत राहिला तर तुम्हाला एक मोठं काम कधी ना कधीतरी तुमची वाट बघत असतं. पण सातत्य सोडू नका, काम करत राहा. चुकलेल्या किंवा सोडून दिलेल्या संधी किंवा त्यांचा बेफिकीर स्वभाव या सगळ्या गोष्टींवरती माझ्या मते हेच औषध त्यांना लागू पडलेलं असावं की कर्मयोगावरचा नितांत विश्वास. वाचक 100% हळहळतो, आपण नक्की हळहळतो की अरे काय कदाचित आयुष्य बदलून गेलं असतं, पण
तरी सुद्धा असं वाटतं की एक वेगळी वैचारिक बैठक त्यांना मिळाली, त्यामुळे चुकलेल्या संधींमधून वर येऊन ते नवीन संधींच्या शोधामध्ये जाऊ शकले. हे वाक्य फार महत्वाचं आहे. हो. मी ना कर्मयोगाला नंतर कनेक्ट करेन, पण आपण मैंने प्यार किया किंवा बॉलिवूडचा विषय घेतला म्हणून मला अजून कारण ना गोष्टीमधली गोष्ट म्हणताना ती फार मला गोष्ट महत्वाची वाटते की या माणसाने एका दिग्दर्शकाच्या टेबलवर आग लावली. हो, पण कारण किती महत्वाचं होतं. हा, तो किस्सा काय आहे? तो किस्सा असा आहे की त्यांना दिल्लीमधनं बोलावलं गेलं आणि एका चित्रपटाचे डायलॉग्स किंवा स्क्रिप्ट लिहायला त्यांना सांगण्यात आलं. त्याचं कारण असं होतं की याच विषयावरचं नाटक त्यांनी NST मध्ये केलेलं होतं. तो पिरियड ड्रामा होता. त्यामुळे तुम्ही चांगलं लिहाल असं सगळं ठरून त्यांना बोलावण्यात आलं. त्यांची अतिशय चांगली बरदास्त ठेवण्यात आली आणि तो दिग्दर्शक, त्याच्या कामाची पद्धती ह्याला जे लोक ओळखत होते ते प्रत्येक जणाला सांगत होते, तू ॲग्रीमेंट केलंस का. आणि आपला चरित्र नायक हा कलंदर, मनस्वी आणि फेस व्हॅल्यूवरती लोकांना घेणारच आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं ते तर होतच राहील. त्यांनी माझी इतकी छान व्यवस्था केली आहे, मला एअरपोर्टवरनं आणायला गाडी असते, मला असा फ्लॅट दिला, कारण ते होणार, माझं काम चाललंय, काम आवडतंय सगळ्यांना. धुंदीमध्ये अक्षरशः त्यांनी ते संपूर्ण स्क्रिप्ट लेखन केलं. आणि अचानक एका दिवशी एका मीटिंग मध्ये त्यांना कळलं की आपलं नाव येणारच नाहीये स्क्रिप्ट. काम त्यांचं सगळं घेतलं गेलंय, 1.5 वर्षाचं घेतलं गेलंय आणि त्यांना क्रेडिट येणारच नाहीये आणि क्रेडिट दुसऱ्या माणसाला दिलं जाणार आहे. हे कळल्यानंतर ते खूप अस्वस्थ झाले. सुरुवातीला त्यांनी सामोपचाराने प्रश्नोत्तर करायचा, निगोशिएट करण्याचा प्रयत्न केला, पण चित्रपटसृष्टीतल्या त्या बड्या दिग्दर्शकांनी काही त्यांना फार दाद लागू दिली नाही. ते म्हटल्यानंतर अचानक या माणसामधला खरा सच्चा कलाकार जागा झाला. आणि मला त्यांच्या मनातला हा विचारच मला इतका पटलेला आहे की जे काम मी केलेलं आहे, ज्या कामामध्ये मला कलाकार म्हणून इन्व्हेस्ट केलेलं आहे, माझ्या एनर्जीज मी इन्व्हेस्ट केलेल्या आहेत, तिथे मला क्रेडिट मिळालंच पाहिजे. भले पैशांच्या बाबतीमध्ये तडजोड मी करीन, पण क्रेडिट मिळालं पाहिजे. आणि ते जेव्हा तो दिग्दर्शकांनी ते नाकारलं, तेव्हा या माणसानी व्यवस्थित त्याच्या समोर त्याच्या टेबलावरती आग लावली. आणि त्यांनी पुस्तकामध्ये म्हटलं की बॉलिवूडमध्ये ते नंतर खूप गाजलं, पेट्रोल कांड म्हणूनच ते गाजलं प्रकरण. पण आपल्या नावाचा, आपल्या कामाचा आग्रह धरणं, हे जे तुम्हाला कुठल्याही कार्यक्षेत्रात तुम्ही असं, म्हणजे मी काय असं म्हणणार नाही की फक्त बॉलिवूडमध्ये तुम्हाला करायला लागतं, पण जे काम तुम्ही केलेलं आहे त्याचं ड्यू क्रेडिट तुम्हाला दिलं गेलंच पाहिजे. तुम्ही त्याचा उदो करू नका, तुम्ही त्याचा खूप अवाजवी गाजावाजा करू नका, पण ड्यू क्रेडिट आणि त्याच्याबरोबर येणारा आदर हा मिळालाच पाहिजे. याच्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे. आणि मी पुन्हा सांगते, दिस इज पियुष मिश्रा. मला ना ही गोष्ट अशी वाटली की कुठच्याही क्षेत्रात, म्हणजे फक्त कलेच्या क्षेत्रात नाही, कुठच्याही क्षेत्रात असं बऱ्याच वेळेला होतं की आपण काम करतो, मनापासून करतो, आपलं क्रेडिट कोणाला तरी दुसऱ्याला दिलं जातं आणि प्रत्येकाची त्या क्रेडिटसाठी म्हणजे रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी असते. कोणीतरी रडतच बसतं, कोणीतरी स्वतः फ्रस्ट्रेशन मध्ये जातं आणि असं वेगवेगळं होतं. किंवा कोणी ऍक्सेप्टही करतं, ठीक आहे या सिनेमात नाही मला मिळालं, बघू पुढच्या सिनेमामध्ये. पण म्हणजे ज्याला टोकाची प्रामाणिकपणा म्हणतात की त्याने जे फ्रस्ट्रेशन दाखवलं, मला ते वाचताना वाटलं की खरंच मी असते तर मी पण कदाचित असंच केलं असतं. म्हणजे तो किस्सा सगळा वाचताना असंच वाटतं आणि त्याच्यात काही चूक नाही वाटत, कारण ज्या पद्धतीने त्याने ते काम केलंय. तर इथे तुला 1 मिनिटं थांबून मी तेच सांगेन की तू जे आता म्हटलंस की मी असते तर कदाचित मी पण हे केलं असतं. मला असं वाटतं हे कुठल्याही चरित्राचं यश आहे. बरोबर. कुठलंही तुम्ही चरित्र घ्या, म्हणजे फक्त पियुष मिश्रांचं असं नव्हे, कुठल्याही व्यक्तीचं चरित्र, आत्मचरित्र घ्या, अनेक गोष्टींबाबत तुम्ही तुमच्या आयुष्याशी ते रिलेट करू शकता आणि तुम्हाला व्हॅलिडेशन पण मिळतं की अरे आपण आपल्या वयाच्या एखाद्या टप्प्यावरती असं वागलो तर ते पूर्ण चूक नव्हतं. हा, बरोबर. मला वाटतं की हे पियुष मिश्रांचं यश आहे. सो मी आता म्हणजे आपण गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडेच आहोत. तर म्हणजे मी समअप करण्यापूर्वी तुला वेगळं अजून काही सांगावं असं वाटतंय का? मी आत्ताच्याच मुद्द्याला धरून थोडंसं सांगायचा प्रयत्न करते. ज्या वेळेला लहान गावामधून तुम्ही मोठ्या शहरामध्ये येता
त्यावेळेला तुमचा झगडा हा तुमच्या फक्त कार्यक्षेत्राच्या बाबतीतला नसतो, तो तुमचा मानसिक झगडा असतो, भावनिक असतो, तो सामाजिक झगडा असतो. अनेक प्रकारचे कल्चरल शॉक्स तुम्हाला बसत असतात. मी स्वतः एका लहान गावामधनं आलेली आहे आणि मी स्वतः मला कलेच्या किंवा भाषेच्या क्षेत्रातच काहीतरी करायचं आहे या अपेक्षेने आलेली आहे. अनेक गोष्टी मला जमत नव्हत्या. त्या काळानुसार त्याचा खूप बाऊ केला गेला. पियुष मिश्रांचं पुस्तक मी जेव्हा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की अरे मी एकटीने, असे खूप जण आहेत, असा खूप जणांचा असा झगडा आहे आणि तो करत पियुष मिश्रांसारखे अनेक जण खूप चांगलं यश मिळवून आज उत्तम नाव कमावणारे आहे. मी थांबवते तुला, हां. कारण मला हा प्रश्न विचारता राहिला, ह्यालाच ऍड करायचं. कारण की मी तुझी 15 पुस्तकं अनुवादित झालेत किंवा तू अनंत पुस्तकं वाचले, पण जेव्हा आपल्या या भागासाठी मी जेव्हा तुला विचारलं नीता कुठचं पुस्तक घ्यायचंय, तेव्हा तू हे पुस्तक घेतलंस का? त्याचं कारण हेच होतं की तो संपूर्ण जो स्ट्रगल आहे तो मला असं वाटलं की तो मी खूप रिलेट करते. आणि हेही मी तुला सांगते की हे प्रत्येक चरित्र नायकाच्या बाबतीत होतं. म्हणजे मी करण जौहरचं पुस्तक केलं. करण जौहरची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याचं अपब्रिंगिंग आणि त्याचं एकूण राहणं पियुष मिश्रांपेक्षा पूर्ण वेगळं आहे. तो टिपिकल साऊथ बॉम्बे बॉय आहे. पण तरीसुद्धा घडत्या वयामध्ये, वाढत्या वयामध्ये किती प्रकारे तुमच्यावरती प्रेशर येतं, किती प्रकारे तुम्हाला बुली केलं जातं, तुमच्या दिसण्यावरनं सुद्धा तुम्हाला त्रास दिला जाऊ शकतो किंवा काय म्हणत आपण, तुम्हाला मनस्ताप होईल असं काहीतरी वागलं जातं. बराक ओबामांचं पुस्तक मी केलेलं आहे. बराक ओबामांचे संघर्ष खूप वेगळे होते. ऋतुनंदाचं केलंय, ऋतुनंदांचे होते. आता ह्याच्यामधले काही लोक जे आहेत ते अत्यंत प्रिव्हिलेज अशा बॅकग्राऊंडमधनं आलेले आहेत. काही लोक जे असतात, इरफान असेल किंवा इरफान खान किंवा पियुष मिश्रा असतील, हे तेवढ्या ह्याच्यातनं आलेले आहेत. किंवा मानकॉलची मी काही पुस्तकं करते. हे सगळं पाहताना इतक्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधनं आलेली लोक आहेत, पण झगडा कुणालाच चुकलेला नाहीये. आणि हे आपल्याला फिलॉसॉफी म्हणून नक्कीच माहिती असतं की नाही, शेवटी प्रत्येकाला झगडायला लागतं, सहजी तुम्हाला मिळत नाही की तुम्हाला कोणी वाढलेलं ताट आणून देत नाही, सगळं मान्य आहे. परंतु भावनिक, मानसिक स्तरावरचे काय झगडे असू शकतात हे मला पियुष मिश्रांच्या पुस्तकातनं जास्ती जाणवलं. मला माझ्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींच्या बाबत हे पुस्तक वाचल्यानंतर व्हॅलिडेशन मिळालं. काही त्यांची आणि माझी मतं एकदम जुळली की कामं करत राहा, सातत्य ठेवा, काम करत राहा, कधी ना कधीतरी ते डॉट्स कनेक्ट होतात आणि त्याच्यामधनं चांगली उत्तम रांगोळी साधली जाते. हे मला या पुस्तकामधनं लक्षामध्ये आलं. आणि दुसरं मला असंही वाटलं की सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमतातच असं नाही, आणि दॅट इज ओके. किंवा तुम्ही सुपर ह्युमन बनायला जाऊच नका. तुमच्या अत्यंत विकनेसेस, तुमचे जे दुर्गुण आहेत, दुर्गुण हा खूप हार्श शब्द झाला, पण तुमची जी दुर्बलता आहे काही ठिकाणची, जे जमत नाही असं वाटतंय की जे येत नाही असं वाटतंय, त्याच्या जोडीला अनेक चांगल्या गोष्टीही असतात. फोकस ऑन दॅट. हे सगळं या चरित्रामध्ये पण शुगर कोटेड पद्धतीने असं थेट त्यांनी दिलेलं आहे. गोड गोड, म्हणजे हा पण चांगला आहे, तो पण चांगला आहे, यांनी मला मदत केली, त्यांनी मदत केली, असं नाही आहे. अनेक मोठ्या लोकांबद्दल त्यांनी खूप अप्रिय गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे आवडले मला. इंटरेस्टिंग आहे. क्लोजिंग रिमार्क देताना मी कनेक्ट असं करते, म्हणून मी म्हटलं तो मुद्दा मी नंतर घेते कर्मयोगाचा, की पियुष मिश्रांनी जे कर्मयोग सांगितला आहे आणि तो सगळ्यांसाठी, म्हणजे आपण सगळ्यांसाठी बघतो, नुसतं काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणत नाही. म्हणजे हा बोलताना मी म्हटलं की मला माझी आजी आठवते, माझ्या आजीच्या मैत्रिणी आठवतात, त्यावेळेला काही फार मोठी करिअर नव्हती, अशा बायका आठवतात. पण त्यांची दिनचर्या बघितली तर तो अखंड कर्मयोग संपला नाही आणि तो कुठेतरी वेगळ्या पद्धतीने कनेक्ट झाला. पियुष मिश्रांच्या बाबतीत तसंच आहे. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्याला माझं मोठं काहीतरी होईल असं पेक्षा मला जे काय वाटतंय ते मी करत राहणं, ते कनेक्ट करत राहणं आणि ते डॉट्स कुठेतरी कनेक्ट होतील, हा आशावाद आहे. आणि इथेच कुठेतरी त्यांचं सगळं कर्मयोग, स्पिरिच्युअलिटी हे सगळं कनेक्ट होतं आणि या सगळ्या टोकाच्या गोष्टी कनेक्ट होतात. मी मुद्दामून एक शेवटचा पॅरेग्राफ असा ठेवला आहे की मला पुस्तक वाचताना जे सगळ्यात जास्त कनेक्ट झालं, कदाचित माझी जी मिक्स बॅकग्राऊंड असं मी म्हणेन की माझी टेक्निकल बाजू आहे आणि माझी शास्त्रीय, तांत्रिक आणि कला. तर शास्त्र आणि कला ह्याची जी माझी एक मिक्स हे आहे ना, सांगड आहे किंवा माझी स्वतःचं व्यक्तिमत्व आहे, तर मला ना त्यासाठी हा खूप आवडला.
पॅरेग्राफ. तर तो पॅरेग्राफ असा आहे की अभिनय हा फोर्स नाही, ते फील्ड आहे. यात अभिनेता हाच सर्वोच्च असतो. त्याला त्याच्या क्रियेवर म्हणजेच कामावर प्रतिक्रिया देण्यासाठी कोण्या सह अभिनेत्याची गरज नसते. त्याच्यातूनच क्रियाही निघते आणि प्रतिक्रिया सुद्धा. एकपात्री अभिनय हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि हे सांगून पुढचं जे वाक्य पियुष मिश्रांनी लिहिलंय, मला असं वाटतं की ते एक वेगळ्याच लेवलचं वाक्य त्यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहिलंय. आणि ते म्हणतात, अभिनय हे असं कमाल गुरुत्वाकर्षण आहे ज्याला न्यूटन लागू होत नाही तर आईन्स्टाईन लागू होतो. हे वाक्य वाचल्यानंतर मी स्वतः 15-20 मिनिटं, अर्धा तास शांत बसले आणि मी या वाक्याचा अर्थ लावत गेले. मी असं म्हणेन, सगळ्या ऐकणाऱ्या लोकांनी, श्रोत्यांनी आपापल्या पद्धतीने या वाक्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करा. मी ह्याला लिडरशिप आणि काय म्हणूया आपण, एक रिसर्च बॅकग्राऊंडने कनेक्ट करते. मला हा कलाकारासाठीचा टेकअवे वाटतो. आणि कलाकारासाठीचा जसा टेकअवे आहे, म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे एका जागी तुम्ही अट्रॅक्ट होणं आणि त्याच्या नेक्स्ट लेवलचं जे फिजिक्सचा सिद्धांत आहे आईन्स्टाईनचा, की E=mc², सगळं एनर्जी व्हायब्रेशनमध्ये जाणं. बरोबर. तर पियुष मिश्रांचं इन अ वे असं सांगणं आहे की इथे म्हणजे रंगभूमीला अट्रॅक्ट होऊन तिथे कला सादर करता 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 तुमचं व्यक्तिमत्व ती कला बनून जातं. आणि ती कला ह्या पूर्ण काय म्हणूया रंगमंचावर किंवा पूर्ण युनिवर्समध्ये ती व्यापून जाते. मला एक्झॅक्टली मी जेव्हा नेहमी लिडरशिपबद्दल बोलते तेव्हा जेव्हा म्हणतात ना की 10 स्किल सेट ऑफ गुड लीडर किंवा 7 सक्सेसफुल हॅबिट्स ऑफ दिस लीडर वगैरे वगैरे, असं करताना फिनॉमिनॉलॉजी हा जो काही प्रकार आहे, म्हणजे घडून येणं, इमर्ज होणं, एखादी गोष्ट करता 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 ती गोष्ट जिवंत होणं, हा जो काही प्रकार आहे, तर मला असं वाटलं की हे ते आहे सगळं. आणि म्हणजे लीडर सुद्धा आपण म्हणतो की आपण काही गोष्टी शिकवतो पण काही तुमच्यातनं बाहेर यायला लागतात. बरोबर आहे. तर मला हा असा कनेक्ट करावासा वाटला. बेदरकार आणि बेफिकीर माणसाचं आयुष्य लिरिकल पद्धतीने लिहिलंय. म्हणजे त्यांनी असं ना, ते तुम्हाला असं कुठेच सरळ सेट फॉर्मॅटमध्ये वाटणार नाही. त्याच्यात एक काव्यात्मकता इनहेरंट आहे किंवा एम्बडेड आहे काव्यात्मकता. मजा येते वाचताना. खूप काही नीता म्हणली तसं व्हॅलिडेशन मिळतात, खूप काही क्वेश्चन मार्क येतात आणि आय एन्जॉयड द बुक. तर आय होप तुम्हाला आजची चर्चा आवडली असेल, आजच्या गप्पा आवडल्या असतील. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की ह्या सगळ्या गप्पांचा जो काही आमचा प्रवास आहे किंवा माझा जो काही मी काय नवीन केलेला उपक्रम आहे तुम्हाला आवडत असेल तर या गप्पा तुम्ही ऐकल्यानंतर जरूर तुमच्या मित्रांना, कुटुंबांना फॉरवर्ड करा. तुम्हाला असं वाटतंय की ज्यांना मराठी ऐकायला आवडतं, वाचायला आवडतं, त्या सगळ्यांना हे फॉरवर्ड करा. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ कळत राहतील. आणि नेहमीचीच मी एक गोष्ट सांगते, पुस्तक नाही वाचता आलं तरी 5 पानं वाचा, कुठचीही वाचा, काहीही गोष्ट वाचा. आणि पुढे वेगवेगळ्या कथा घेऊन, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन मी येते, त्याची वाट बघा. धन्यवाद.